नमस्कार मित्रांनो, कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आंबा, काजू, फणस, नारळ, पोपळी, कोकम म्हणजेच रतांबी, याचबरोबर आणखी एक अशी वनस्पती आहे की ते आपल्या उत्पन्नाचं साधन बनू शकतं। ही उंच अशी वनस्पती आहे। या वनस्पतीचं नाव आहे चारेबोर म्हणजे चारोळी। कोकणामध्ये याला चारोबर असं म्हटलं जातं। आणि या वनस्पतीचं आपण जर व्यवस्थितरित्या संगोपन केलं तर एक प्रमुख साधन म्हणून आपण याकडे पाहू शकतो। मुंबईसारख्या शहरामध्ये चारोळी 1800 ते 2000 रुपये किलोच्या भावाने विकली जाते। म्हणून मला सांगायचं आहे, कोकणी लोकांनी या वनस्पतीचं संगोपन करा आणि एक उत्पन्नाचं साधन म्हणून याच्याकडे लक्ष द्या। धन्यवाद।